इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 मध्ये महायुतीच्या वतीने आयोजित भव्य कॉर्नर सभेमुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले असून विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला। या सभेस खासदार धैर्यशील माने यांनी प्रमुख उपस्थिती लावून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ दिले। प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास खासदार माने यांनी यावेळी व्यक्त केला। या सभेला प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीचे उमेदवार प्रियांका प्रसाद इंगवले, योगेश सांगदेव पाटील, सरिता भाऊसाहेब आवळे आणि राजू शंकर चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते। खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत सभा उत्साही, जोशपूर्ण आणि विजयाच्या वातावरणात पार पडली। यावेळी खासदार माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून इचलकरंजी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। महायुतीच्या माध्यमातूनच शहराचा सर्वांगीण विकास शक्य असून प्रभाग क्रमांक 3 मध्येही आगामी काळात भरीव विकास कामे निश्चितपणे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेत बोलताना उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विरोधकांवर जोरदार टीका केली। आपल्या प्रभागालगतच्या इतर भागांच्या तुलनेत विकासात मोठा फरक जाणवत असल्याचे सांगितले। विरोधकांकडे केवळ राजकीय टीका करण्यापुरतेच मर्यादित राजकारण असून प्रत्यक्ष विकास करण्याची क्षमता नसल्याचा आरोप त्यांनी केला। रस्ते, आरोग्य सुविधा, दर्जेदार शिक्षण, वीज व्यवस्था आणि पायाभूत सुविधा या मूलभूत गरजा महायुतीचे उमेदवारच सक्षमपणे पूर्ण करू शकतात असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या कॉर्नर सभेला पुंडलिक भाऊ जाधव, सदाशिव मेटे, महेश दुरुळे, मेटे मालक, आर्गेकर आबा, राजू वाघमारे, आनंदा मस्के, डॉक्टर संतोष भोरे, सचिन हुक्केरी, प्रसाद इंगवले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेतील उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये महायुतीची घोडदौड निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले।